नमस्कार, सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज एक आपण साऊथ इंडियन स्टाईलचा नाश्त्याचा पदार्थ बघणार आहे। त्याला नाव आहे लेमन इडियाप्पम। बरेचसे मला वाटतं जे साऊथकडचे आहेत त्या लोकांना हा पदार्थ माहीत असेल, पण जे महाराष्ट्रातले आहेत त्यांना माहिती नसणार आहे। तर तो कसा करायचा तो मी तुम्हाला सांगतो। आता त्यासाठी इथं मी पहिल्यांदा काय काय साहित्य घेतले ते पहिल्यांदा सांगतो। एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेले। तुम्ही कुठलंही तांदळाचं पीठ घ्या, तुमच्या घरात जे अवेलेबल असेल ते। जेवढं वाटी पीठ घेतले तेवढं वाटीच पाणी घ्यायचं आहे आपल्याला, का तर आपल्याला त्याची उकड काढायची। आपण जशी मोदकाला उकड काढतो तशी त्याची उकड काढून घ्यायची आपल्याला। आता आपण फोडणीसाठी हळद, काजूचे तुकडे घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, मोहरी घेतलेली, उडदाची डाळ घेतलेली। शक्यतो साऊथ इंडियन पदार्थामध्ये उडदाची डाळ ही फोडणीसाठी वापरतात, म्हणून आपण उडदाची डाळ घेतलेली। डाळ घेतलेली आहेत आपण, चिवड्यासाठी असतात ती। हिरवी मिरची घेतलेली आहे। तुम्हाला जर हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही लाल मिरची वापरली तरी चालेल। जिरे घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत मी, मीठ चवीनुसार, आणि लेमन इडियाप्पम म्हणून लिंबू आपण घेणारच आहे, तर लिंबू घेतलेले मी, आणि फोडणीसाठी हिंग। आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, कढई आपली तापलेली आहे, आपण हे पीठ जे आहे हे एक 5 मिनिटं आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे। नॉर्मली गरम करून घ्यायचं आहे, पूर्ण आपल्याला त्याचं ब्राऊन करून घ्यायचं नाही आहे। आता आपण पीठ गरम करून घेतलेलं आहे, ते आपण ताटात काढून घेऊया। आता पीठ मी गरम करून ते ताटात काढून घेतलेलं आहे, तर आपण त्याच ह्याच्यात आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला पूर्ण उकड कशी काढताना कसं गरम करून घ्यायचं तसं आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे। तर त्यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपल्या ह्या पिठाला जेवढं मीठ लागेल तेवढं सगळं मीठ आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे, आणि थोडंसं तेल टाकल्यामुळे काय होतं, आपल्याला ते व्यवस्थित होतं आणि मऊ असं होतं। मग थोडंसं तेल, आता हे पाणी आपण उकळून घेऊया पहिल्यांदा व्यवस्थित कडे। तर आपलं तर पाणी उकळलेलं आहे चांगलं, तर आपल्याला हे उकळलेलं पाणी आहे ना ह्या पिठात टाकून घ्यायचं आपल्याला। मी गॅस बंद करतोय आणि हे जे पाणी गरम हे सगळं त्या पिठात ओतून घेणार आहे। आपल्याला हे पूर्ण ते पिठात मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त गरम असताना आपण त्या पिठाला हात लावणार नाही, आता आपला हात भाजेल, तर आपण ते चमच्याने एकजीव करून घ्यायचं चांगलं। जसा गोळा होईल आपल्याला उकडीला कसा आपण करतो तशा पद्धतीनं, आणि आपण हे थोडंसं थंड होऊन देणार आहे आणि मग मळणार आहे ते आपण। आता आपलं पीठ बघा मी असं व्यवस्थित मळून घेतलेले, तर उकड काढून त्याची छान अशी एकसारखी मळून घेतलेली। आता आपण काय करायचं, आपला कुरडईचा जो सोरा असतो तो घ्यायचा आहे, त्यात आतनं तेल लावून घेतलेले मी पूर्ण, आणि त्यात आपण हा गोळा घालायचा आहे, आणि त्यात टाकणार मी बारीक ह्याची कुरडी आपण जी बारीक करतो त्या पद्धतीची मी चकती टाकलेली, तर ती यूज करायची आपल्याला, जेणेकरून आपले काय होईल ते इडियाप्पम जे आहेत ते बारीक आणि छान होतील। आता मी हा तेल लावून घेतलेला आहे आणि हा पूर्ण गोळा त्यात टाकून घेणार आहे। आपल्याला ते उकडून घ्यायचे, त्यामुळे मी काय केलंय, तुमच्याकडे जर मोदकाचं उकडीचं जे पात्र असेल ते घेतलं तरी चालेल, तेही नसलं तरी इडलीचं पात्र असेल ते घेतलं तरी चालेल। तर आता माझ्याकडे ही चाळणी जाळीची ती मी पातेल्यात ठेवणार आहे उकडायला। आता मी ह्याच्यावर तेल लावून घेतलेलं पहिल्यांदा, आणि ह्यात मी आता हे जे आपण कुरवडी कशी करतो त्या पद्धतीने आपण हे घालून घ्यायचं। कारण का साऊथकडे जे इडियाप्पम मिळतात ना त्या अशाच पद्धतीचे असतात, त्यात फक्त ते वरण ओलं खोबरं जे असतं ते टाकतात आणि त्यांनी एक वेगळी टेस्ट येते। हे असंच मी सगळं पूर्ण डिश भरून घालून घेणार आहे। आता बघा मी हे पूर्ण घेतलेले करून, आता मी हे काय करणार आहे, हे एक मी पातेले घेतले, त्या पातेल्यात पाणी ठेवलेले आहे आणि हे पूर्ण आपल्याला उकडून घ्यायचं आहे। जसे आपल्या कोकणात ज्या नारळाची शेवया करतात त्या पहिल्यांदा फक्त उकडून मग त्या शेवया करतात, आता आपण हे फक्त उकड काढून त्याची शेवया करून घेतलेली, आणि त्यात मी उकडायला ठेवणार आहे। मग उकडून झाले की आपण ती फोडणी करूया। आता आपले ते इडियाप्पम मी चांगले व्यवस्थित उकडून घेतलेले, हे बघा तुटलं तरी तोडलं तरी हाताने तुटत नाहीये। आपल्याला असे व्यवस्थित शिजवून घ्यायचे, उकडून घ्यायचे, मग कसे उकडतो त्या पद्धतीनं। तर आपण काय करायचे, ते फोडणी टाकायचे। तर त्यासाठी मी तर तेल गरम करत ठेवलेले, तेल आपलं चांगलं व्यवस्थित गरम होऊन द्यायचं व्यवस्थित,
मग आपली फोडणी ही चरचरीतच बसली पाहिजे त्याला. आपलं तेल तापलेलं आहे, आपण त्यात मोहरी टाकून घ्यायची. थोडीशी मोहरी तडतडली की आपण त्यात जिरे टाकायचे. आपली आता मोहरी तडतडली, आपण त्यात थोडे जिरे, उडदाची डाळ चांगली आपल्याला अशी ब्राउनिश भाजून घ्यायची आहे चांगली. त्यानंतर काजूचे काप आपण थोडेच टाकलेले, जास्त टाकलेले नाही. त्यातच आपण डाळ टाकून घ्यायचे. हे आपल्याला सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचे. आणि शेंगदाणे हे तेलावर आपल्याला चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे खरपूस असे, जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल. गॅस ठेवताना आपण बारीक ठेवायचा आहे, जास्त मोठं ठेवायचं नाही, नाहीतर काय होईल हे सगळं आतनं कच्चं राहील आणि वरनं करपल. आपल्याला ते आतपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचे, म्हणजे भाजून घ्यायचे. त्यामुळे ते आपण बारीक गॅसवर भाजून घ्यायचं सगळं. आता बघा आपले शेंगदाणे ते सगळे ते ब्राऊन झालेले आहेत सगळे. त्यातच आपण कढीपत्ता, साऊथ इंडियन पदार्थामध्ये कढीपत्ता हा असतो बऱ्यापैकी. आता आपण मिरची टाकणार आहे. मिरची टाकताना तुम्ही लाल मिरची पण वापरू शकताय. मी आता हिरवी मिरची वापरलेली. जसं आपल्याला तिखट पाहिजे त्या पद्धतीने मिरची वापरायची. तर ते एक मोठी मिरची वापरलेली, ती पण आपल्याला चांगली व्यवस्थित परतून घ्यायची. त्यात तुम्ही ओला नारळ पण वापरू शकताय. आता माझ्याकडे ओला नारळ नाही आहे त्यामुळे मी वापरणार नाही आहे. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तो टाकला तरी चालेल. आता आपली मिरची पण झाली व्यवस्थित परतून. आपण हिंग टाकूया, एक चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळद. आता ही आपली फोडणी चांगली झालेली व्यवस्थित. त्यात आपण गॅस बारीक करायचा आहे आणि त्यात हे जे आपण इडियाप्पम केलेले आहे हे असं मोकळं करून त्यात सोडायचं. हे आपण पोहे कसे भिजवल्यानंतर टाकतो त्या पद्धतीने आपण हे टाकून घ्यायचं. उकड आपली छान शिजलेली ती व्यवस्थित आणि सुट्टी पण होती व्यवस्थित. तुम्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं सगळं. गॅस मी बारीकच ठेवलेला, मोठा केलेला नाही अजिबात. पूर्ण आपल्याला हे सगळं साहित्य एकजीव करून तो मसाला सगळा आपल्या त्या इडियाप्पमला लागला पाहिजे. दिसताना कलर किती छान दिसतं बघा. आणि आपलं ते फोडणीला टाकल्यानंतर ते बघा सगळं सुट्ट झालेलं व्यवस्थित. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, एक चिमूटभरच मीठ टाकायचं आहे. आपण उकड काढताना त्यात मीठ टाकलेले, आपण फक्त चवीनुसार फोडणीपुरता एक चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं. आणि लिंबू, लिंबाचा मी पाव तुकडा घेतलेला आहे, तो पिळून घेतलेला आहे. ह्यात कोथिंबीर याची काही यूज करायची नाही आहे. आता मी 1-2 मिनिटं चांगलं व्यवस्थित परतून घेणार आहे आणि मग ते आपण खाण्यासाठी सर्व करूया. आता गरमागरम असं नाश्त्यासाठी साऊथ इंडियन स्टाईलचे लेमन इडियप्पम खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पोहे ते आपल्याकडे नेहमीच पदार्थ होत असतात, पण हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरात सगळ्यांना आवडेल आणि करायला सोपं आहे, काही अवघड नाही आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा हा कसा झालेला आहे. जर तुम्हाला माझी ही लेमन इडियप्पमची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. आणि जे माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही असे काही लोक आहेत की जे फक्त माझे चॅनल बघत आहेत पण त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. आपण असेच पुढे रेसिपी बघत जाऊ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही माझी ही रेसिपी आणि बाकीच्या रेसिपीज पाठवा. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मला सांगा कशी झालेली. आपण परत पुन्हा भेटू पुढच्या एका वेगळ्या रेसिपीवर. धन्यवाद.